सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। सुकळी डाकराम येथील भिवेश्वराच्या देवळातून वाघाचे पलायन ही लीळा आपण श्रवण करणार आहोत। सर्वज्ञ डाकराम येथे गावात भिक्षा करून भिवेश्वराच्या देवळाकडे झोपण्यासाठी जात होते। तेव्हा लोकांनी मनाई केली, देव हो, आपण या देवळात जाऊ नका, तेथे नेहमी एक वाघ येत असतो। सर्वज्ञांनी त्यांचे न ऐकल्यासारखे करून तेथे गेले। तेव्हा रात्री वाघ पण आला आणि सर्वज्ञांना पाहिल्यावर त्याने डरकाळी दिली। सर्वज्ञांनी सिंहगर्जना केली तर ती ऐकून वाघ भयभीत होऊन तेथून पळाला। मग सर्वज्ञ तेथे झोपले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लोक तेथे नेहमीप्रमाणे तुरे वाजवीत, आरोळ्या देत गर्जना करीत आले। ती गर्जना ऐकून वाघ रोज देवळातून निघून जात असे, परंतु त्या दिवशी वाघ देवळातच नव्हताच, तर मग निघेल कसा? तेव्हा आज वाघ अजून का बरं निघत नाही आहे, अशी ते एकमेकात चर्चा करू लागले। आणि ते ऐकून त्यातील एकाने म्हटले, काल आम्ही मनाई केल्यानंतर सुद्धा एक महापुरुष तेथे झोपण्यास गेले होते, त्यांना खाण्यात वाघ दंग झाला असेल। मग भयभीत होऊन देवळात डोकावून पाहिल्यावर सर्वज्ञ चौकात बसलेले त्या लोकांना दिसले आणि सर्वजण देवळात आले। सर्वज्ञांना दंडवत घातले, श्री चरणा लागले। नंतर विचारले, जीजी येथे वाघ आला होता का? सर्वज्ञांनी म्हटले, हो आला होता, त्याने डरकाळी दिली, आम्ही सिंहगर्जना केली आणि मग तो पळाला। आजपासून तो येथे कधीच येणार नाही। आणि मग सर्वज्ञांनी ही लीळा भक्तजनांना सांगताना म्हणाले, बाई, त्या दिवसापासून ते स्थान पूजा अर्चा करण्यास योग्य झाले। अशी ही लीळा, वाघाचे पलायन ही लीळा आपण श्रवण केली। त्यानंतरची लीळा आपण पाहणार आहोत, तेल व तेलिनी सामर्थ्य संचार। एका गावी सर्वज्ञ बाजारात गेले होते। तेव्हा एक तेलीन तेल विकायला बसली होती आणि तिने सर्वज्ञांना पाहिले आणि म्हणाली, अहो सुंदर देवा, माझ्या घरी यावे जी, असे म्हणून देवाचा हात धरून आपल्या घरी घेऊन गेली। सर्वज्ञ तेथे गेल्यावर त्यांनी दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला हात टेकून आत डोकावून पाहिले व म्हणाले, अरे भल्या माणसा, तुझ्या पत्नीने आम्हाला इथे कशासाठी आणले? तो घाना चालवत होता। त्याने म्हटले, जीजी, मी तीळ रगडणारा तेली आणि माझ्या पापाचे क्षालन होण्यासाठी तिने आपल्याला आणले जी, असे म्हणून घाण्याखाली उतरला आणि नमस्कार केला। पलंगावर चादर टाकली, त्यावर सर्वज्ञांना बसविले आणि तो जवळच खाली बसला। तिने जेवणाची तयारी केली, सर्वज्ञांना जेवू घातले आणि मग सर्वज्ञांनी त्या दोघांना सामर्थ्य सुखाचा संचार केला। त्यामुळे ते त्या दिवसापासून देव व देवी होऊन राहू लागले। सर्वज्ञ ही लीळा भक्तजनांना सांगताना म्हणाले की आम्ही दुसऱ्यांदा त्यांच्या जवळून गेलो, परंतु त्यांनी त्यावेळी आम्हाला ओळखले सुद्धा नाही। अशी ही लीळा आहे। त्यानंतरची लीळा आपण पाहणार आहोत, घोडाचोडीच्या शिष्यास भेट। सर्वज्ञांना एकांतात भ्रमण करत असताना घोडाचोडीचे शिष्य भेटले आणि ते म्हणाले, देव हो, चला किष्किंध पर्वतावर जाऊ आणि तेथे मान देऊन सर्वज्ञ निघाले आणि सर्वज्ञ प्रवासात रोज भिक्षेला जात असत। तेही भिक्षेला जात असत, परंतु ते पुरुष भिक्षा केल्यानंतर हातातली भिक्षा तेथे चाटून खात असत। ते नेहमी देवाजवळ राहायचे। एके दिवशी ते भिक्षेला गेले असता एका बाईने गरम गरम आंबील त्यांच्या हातावर वाढली। त्यांनी ती चाटून खाल्ली व वळचणीला हात पुसले आणि आग लागली। सर्व गाव जळू लागला। परत येताना ते मागे पाहत पाहत आणि हसत हसत सर्वज्ञांजवळ आले। सर्वज्ञांनी विचारल्यावर त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला। सर्वज्ञ म्हणाले, वाईट केले, एवढी प्राणीमात्राची हिंसा झाली, याची तुम्हाला काही कीव आली नाही। आता आम्ही तुमच्या बरोबर येणार नाही। मग सर्वज्ञ 3 अहोरात्रीच रिद्धपुराला आलेत। दोन्ही पिवळतोळीमधील सर्वज्ञांची व श्री गोविंद प्रभूंची भेट झाली आणि 2 प्रहर अर्थात 6 तास काटेरी झाडाखाली बसत असत आणि मग श्री प्रभू रुद्धपुरीला जात असत। रस्त्यात एक मांग जातीचा गृहस्थ श्री प्रभूसाठी ज्वारीचा हुरडा, हरभरे, ऊसाची पेरे
आणि पाण्याचा द्रोण भरून त्यावर पत्रावळ झाकून ठेवी. श्री प्रभू अडखळत तेथे जायचे आणि हे काय मेला जाय असे म्हणून तेथे बसून कणकण घेऊन खात व निघून जात. नंतर तो प्रसाद आमचे सर्वज्ञ घेत असत आणि तो मातंग आम्ही दोन्ही देवांना दुरून दंडवत घालायचा. आमचे सर्वज्ञ श्री प्रभूंची मूर्ती दिसे पावत तेथेच उभे राहून बघत असत. मग दाभेरीला जायचे. तेथे भिक्षा करून दरभाळा तळ्याच्या काठी बसायचे व भैरवाच्या देवळात झोपत असत. रोज श्रीप्रभूच्या दर्शनाला जात. असे 20 दिवसपर्यंत तेथे राहिले. एके दिवशी रूपनायकाला सर्वज्ञांचे दर्शन झाले व त्याने विनंती करून सर्वज्ञांना घोड्यावर बसून आपल्या गावी घेऊन गेले. तेल उटणे लावून आंघोळ घातली, पूजा केली. सर्वज्ञांनी सांगितले तो आगमिक होता म्हणून विधीपूर्वक पूजा करू जाणत होता. मग सर्वज्ञांचे जेवण झाले आणि रात्रभर तेथे थांबून दुसऱ्या दिवशी निघाले. अशी ही लीळा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.